त्यात सत्यवानजी सामने सर, गाडगे साहेबांचा सन्मान, बासुरी उद्योग समूहाचे सर्वा आणि दामारी गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती गणेशदादा खेर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय। आलेल्या सर्व महिला भगिनींना विनंती आहे, आपण आपल्या नावाची नोंद या ठिकाणी डाव्या बाजूला करून घ्यायचंय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं दत्ताशेठ टफळ उद्योगपती आपण देखील उपस्थित झालात, स्वागत। बाबळ नगरीचे सर्वांनी या ठिकाणी अभिष्ट चिंतन ज्यांचा संपन्न होतोय मनोहर दादा वाडेकर असलेल्या सर्व अतिथी मान्यवरांना मी विनंती करेन, या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आपण या ठिकाणी सर्वांनी ठेबांना डफळ माजी क्लार्क सन्माननीय बाळासाहेबजी डफळ व संतदादा डफळ आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत। अजून ठरवलं साहेब बाई काय तुम्ही उचलला बाई बाई तसंच आहे, तू थांबवली मी बरोबर उचलते, तू थांबवली, तू गडबड करू नको। आता गंमत तुमच्यातच येणार आहे। फडादा आणि हे बाद दर शिट्ट्या मारत होतात तमाशाच्या फडादा। ओके आजची पाठी मागे यस यस जरा वातावरण तयार करू। हा आज कोण प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरणार आहे? प्रथम क्रमांक फ्रीज, सगळ्यांना बक्षीस माहिती आहे। आता सगळ्यांना नियम सांगतोय, काय सांगतोय नियम? गरोदर महिला किंवा प्रेग्नंट महिलांनी कृपा करून खेळू नका। नियम क्रमांक, सगळ्यांनी खिलाडूने खेळायचंय, नाहीतर तुम्ही कोणाचे तरी नातेवाईक असायचं काय असायचं आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही। आमच्याशी कुणी ताईंनी वाद घालायचा नाही। मी तुम्हाला ताई म्हणणार आहे, वहिनी म्हणणार नाही। वहिनीचं नातं ह्या अर्ध्यापासून चालू होतं आणि ताईचं नातं जन्मापासून चालू होतं, म्हणून मी तुम्हाला ताई म्हणणार आहे। ओके, खेळताना तुम्हाला एखादी इजा वगैरे झाल्यास आम्ही शब्दगाथा इव्हेंट्स किंवा आयोजक जबाबदार राहणार नाही। ओके, बोलताना एखादा शब्द आमच्याकडनं इकडं तिकडंच गेल्यास तुम्ही छोटी बहीण मोठी बहीण आपल्या जबाबदारीवर डान्स करायचा आहे। तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यामुळं खेळाचा आनंद बिनधास्तपणे घ्यायचा आहे। चला एक घोषणा द्यायची ना आपण चालू करूया। भारत माता की, भारत माता की, काली माता की, दुर्गा माता की, राम सीता की, बोलो भारत माता की। ओके, खेळायला आपण आता सुरुवात करणार आहोत। ओके, ताई नाव सांगायचे, सासर सांगायचे। ओके, मला नाही सगळ्यांना, तुम्ही माझ्या बहिणीप्रमाणे आहात, बिनधास्तपणे निसंकोचपणे खेळायचं आहे। आपण बाबाला घाबरतो का? नाही। कधी कधी काय होतं, आम्ही ताईंशी इंटरॅक्ट करायला गेलो का त्यांचं कसं धडधड होतं वगैरे, ते काही बोलत नाही। माहीत मी पकडेल। ताई नाव सांगायचे, सासर सांगायचे, माहेर सांगायचे। नाव मीरा उल्हास गायकवाड, माहेर तळगाव डोंगरे, सासर धामारी। बर, आता एक छानसा उखाणा घ्यायचाय ताईंसाठी, एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात। माझे 100 उखाणे पाठीत, जर कुणी घेतला नाही तर महादेवाच्या पिंडीवर बेलवा तेवाकून उल्हास रावांचं नाव घेते, तुमचं मान राखून। हा उखाणा परत कोणी जर घेतला तर सरळ खाली बसायचं। माझ्या मागे घ्या। एक होती चिऊ, चांगला आहे, मी वाईट उखाणा घेत नाही, आम्ही व्याख्यात आहेत बरं का, आम्ही असे भाऊ वगैरे नाही, आम्ही 2 जण आहे व्याख्याते आहोत, ट्रेनर आहोत, त्यामुळं आमच्याकडे शब्द साठा प्रचंड आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। एक होती चिऊ, ओके चांगलं आहे, मी असं नाही घेत, मला कळतं। एक होती चिऊ, एक होती काऊ, एक होती गाव, एक होती चिऊ, एक होती चिऊ, एक होती काऊ, एक होती काऊ,
यांचं नाव घेते. मनोजरावांचं नाव घेते. डोकं नका खाऊ. या. लग्न कसं झालं? चांगलं झालं. चांगलं झालं. कोण कोण होतं लग्नात? अहो थांबा, तुम्ही नका सांगू काय त्या चुकतील उगच. हा, मी माझा नवरा आमचं पाहुणे. तुमचे मिस्टर, नवरा आणि सगळे पाहुणे. बर, लग्न कसं झालं पण? कोण कोणला बघायला आलं? मिस्टर मला माहित आलते. बरं बरं, जाऊ दे, जास्त नको. हा, ताई येऊ का ना? नाही. हा, नाही येतो का ना? बरं, लग्न कुठं झालं? जाते का मंगल कार्यालय कोणतं? जातेगाव मध्ये होतं लग्न. ग्रुपमध्ये होतं. लग्न भूममध्ये होतं. कुठं होतं लग्न? जातेगाव मुखळी. हा, मग मी तिथंच म्हणतोय. हा, तसं माझ्या पाठीमाग म्हणायचं. हा, जातेगाव मुखेमध्ये होतं लग्न. जातेगाव मुखळीमध्ये होते लग्न. लग्नात होता बँडवाला. लग्नात होता बँडवाला. आमच्या यांचं नाव घेते. प्रदीप रावांचं नाव घेते. मी नाही म्हटलं ते धरून अशी बघत माहिती. आम्ही याला काही ते रेकॉर्डिंग होतं, नको काही बोलायला नाही. आम्ही व्याख्याने लय जपून बोलायला लागतं आम्हाला, नाहीतर एखादं क्लिप व्हायरल झाली ना अवघड होतं. एकदा मी सापडलो होतो, शुभमला माहिती आहे. हां हां, आजी समोर बघायचं, तिकडं नाही. हां हां हां, आजी शिक्षण काय झालं तुमचं? त्यांना सांगायचं, मला नाही. हां, नवी. बरं, कोणता विषय आवडीचा होता तुमचा? मराठी. बरं, उखाणा घ्या येईल ना तुम्हाला? घ्या. राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर, शिवाजीरावांचं तेज माझ्या कुंकावर. अरे वा वा, छान. ताई नमस्कार. तुम्ही पडल्या तरी काही हरकत नाही. तुम्हाला उचलून न्यायला इथं तुमचे यजमान आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. हां, 1 2 3 स्टार्ट. अरे वा, हात नका करा बाळांनो. आजी पळा. आठी तटीची लढत. अरे वा, आजी पळा. बारी बरोबरच गेलेली आहे. पुन्हा एकदा तुमच्यासाठी राऊंड होणार आहे. हे पहा, आता गर्दी वाढलेली आहे. ताई, तुम्ही जर सगळ्यांनी बसून घेतलं, सगळ्यांना दिसणार आहे. तुम्ही बसून घ्या खाली. इकडे भरपूर जागा आहे, इकडच्या साईडला येऊन बघू शकता. हा, काही खेळ आपण इकडे पण घेणार आहोत, इकडनं. हा, रेडी? जेंट्स लोकांनी ह्या साईडला बसलं तरी चालेल, इकडे भरपूर जागा आहे. जेंट्स लोक चाचा, सर्वांना विनंती आहे, पुरुष बांधवांना बसण्यासाठी पलीकडे जागा आहे, कृपया त्यांनी बसून घ्या. उभं राहण्यापेक्षा बसून घ्या. या ठिकाणी धनंजय आप्पा डपल यांच्यावर प्रेम करणारा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना विनंती आहे की समोर बसण्याची जागा आहे, कृपया सर्वांनी बसून घ्या. चला, सर्वांनी बसून घ्या. ज्या ताई उभ्या आहेत त्यांना विनंती आहे, इकडे बसण्यासाठी सुद्धा जागा आहे, फक्त मधून येण्यासाठी एक जागा ठेवा. सर्व पुरुष मंडळींना विनंती आहे की आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे, कृपया आपण बसून घ्या. बसा खाली बसा. मध्ये जागा ठेवा, इकडे पण जागा आहे पुरुष मंडळींना. हा, बसा. इथं उपस्थित आहेत तेवढीच लोक अजूनही कार्यक्रमासाठी येत आहेत. सर्वांना बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. विनंती आहे सगळ्यांनी बसून घ्या. बाळांनो, चला, रेडी? ह्या ताईंचा खेळ हा टाय मध्ये सुटला होता, त्यासाठी पुन्हा आपली दोघींमध्ये लढत आहे. हा, 1 2 3 स्टार्ट.
टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आजी पळा. अभिनंदन. आजी छान खेळला का? नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत. तर आज धनंजय दादा तुम्हाला खरं तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या महिला दिन आहे, तर सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप 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 अशा शुभेच्छा. आणि आज मला इथं बोलवलं त्याबद्दल आभार मानते मी सगळ्यांचे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर लगेचच या ठिकाणी ताईची 2 गाणी या ठिकाणी संपन्न होणार आहे. या ठिकाणी लगेचच या ठिकाणी 2 गाणी या ठिकाणी हॅलो या ठिकाणी
धन्यवाद. काही पाहुणे जेवलेले आहेत आणि काही जेवायचे बाकी आहेत. ताईंना विनंती आहे की स्टेजवर जायचे, तिथं फोटो सेशन करायचे आणि आपण आता लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. या ठिकाणी आमचे वक्तृत्व स्पर्धेतले मित्र प्रसादराव डफळ, रविभाऊ चौधरी, लहूदादा सातपुते, चेअरमन एकनाथराव डफळ आणि शहाजी डफळ आहे. अभिनंदन. चला ओके ताई, कोण कोण आहे? हां चालेल. आता तुम्ही दोघी आणि तुम्ही दोघी जोडी. हां हां 1 2 3 स्टार्ट. अभिनंदन. शुभम सर, तुमच्या कलाकारांना वाव भेटण्यासाठी नाही तर दररोज आहे, कुटुंब आहे, घर आहे, कधीतरी बाहेर पडा. हा इच्छा माहीत असतं तर समजेल त्यांना. चालेल, बरं करा सुरुवात. येण्याचं सॉंग घेतलं बरोबर. घे 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 ओळखलं दीदीने. हा अभिनंदन दीदी. तू नाही ना येड्यावाणी करीत कधी. चालेल. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. थँक्यू. शिक्षक आहात का तुम्ही? हा बरोबर ना. हा तिकडं जायचं. हा असं कर ना. इथे असं फॅशन शो असतो. तुमच्यापैकी कुणाला फॅशन शो करायचा असेल, फॅशन शो करायचा, डायरेक्ट पुढच्या राऊंडला जायचं. आजींची नावं घे, वाजव. ताई तुम्ही जिंकल्यात, बसून घ्या. कोणाला इच्छा असेल फॅशन शो करायचा, डायरेक्ट पुढच्या राऊंडला जायचंय तुमच्यापैकी. आता बाई काय करू? हा टाळ्या वाजवा ताईंसाठी. स्टार्ट. चला पुढच्या राऊंडला जायचंय. आहे का कोणी इच्छुक? नौकार हे असं असं नाही आजी, असं असं वर. हा वरती घ्या आई साहेब. हा व्हेरी गुड.
चौकार, आऊट, षटका, कुणी हाताने हा हा आता आऊट झालं गावटा. रेडी? हात वरतीच. आता कळलं खेळ? आऊट. दोन्ही हाताने आऊट नसतं. बसून घ्या, बसून घ्या ते. आऊट. हा आऊट. षटकार. 1 2 ये. चल 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 चल. चौकार. हा षटकार. चला बसून घ्या आजी तुम्ही. ओके. षटकार. आऊट. बिचारे बसले या 4 नाव पुढं. कोण राहिले खेळायचं? सगळ्या संपल्या. ओके. धनंजय अप्पा डफळ यांच्या वाढदिवसानिमित्त आणि उद्या जागतिक महिला दिन या निमित्तानं हा खेळ रंगला पैठणीचा 7 मार्च या दिवशी आयोजित केला. आत्तापर्यंत सगळ्या माता भगिनींनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांच्याप्रती धन्यता व्यक्त करतो. आणि यानंतर आपण ज्या बाद माता भगिनी झाल्या त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी आऊट झालेल्या महिला भगिनींनी ग्राउंडमध्ये. आम्हाला अनुभव आहे, नियोजनबद्ध कार्यक्रम असतो आमचा. पांढरा घरी काय नाही यायचं इथं. हे बघा इथं काही होते पांढरा जॅकेट इथं होतं तुमच्या समोर होतं ना ताई पांढरा कलर. 2 मिनिटात तुम्हाला जर बितलं असतं. यांच्याकडे पांढरा होता हा त्या आजींकडे पांढरा होता का तिकडे बसले त्या 3 आहो तुम्हीच पांढऱ्या. तुम्ही बरोबर मॅच झाले असेल यांच्यामध्ये. इकडं दिदी ही कुणाची पर्से बाळा दिदी बरं राहू द्या आता तशीच. झाल्या ए दिदी ताई झाल्या झालं सगळं प्रॉपर. कोण राहिले हातवरती करा, हातवरती करा. झालं. उठा आणि चला बाहेर बसून घ्या. आता कार्यक्रम निवांत बघायचंय. कार्यक्रम निवांत बघायचंय. 11 पैठण्या तुमच्या नशिबात असू शकतात. मागं बसायची. एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. या 10 ताई या ठिकाणी विजयी होणार आहे आणि 1 ताई यातून फक्त बाहेर जाणार आहे. या 10 ताईंपैकीच कुणीतरी फ्रीज, टीव्ही, सोन्याची नथ, चांदीचा छल्ला पटकवणार आहे. काही क्षणातच आपल्याला या ठिकाणी समजेल की पैलवान धनंजय अप्पा डफळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमाच्या महा होम मिनिस्टर कोण होणार आहे. अगदी 20 मिनिटात आपल्याला या ठिकाणी प्रथम क्रमांक ते 10 नंबर पर्यंतचे विजेते मिळणार आहेत. ओके. तुमच्यासाठी आता तुमच्या नशिबात असेल ते भेटणार आहे पण 1 ताई बाहेर जाणार आहे कारण 11 जणी पुढे आलेले आहेत. बाळा छोटे चेंडू मिडल लेवलचे प्लास्टिकचे इकडे उभं राहायचे. चला 11 जणींनी उभं राहायचं इथं. या ताई तुम्ही इथं उभं राहायचे. हा ह्या ताई आणि हे बाळ मागं सरकायचे तुम्ही. हो ताई मागं सरका असे उभे राहायचे. चला इकडं 11 बरोबर. चला अरे ते नाही रे बॉल उचलून बाहेर जायचे लगेच इथं थांबायचे. चला बाहेर बॉल उचलून द्या. इकडं बॉल उचलून बाहेर जायचे. तिकडे लक्ष द्या. हा या या घेऊन या. आता या 1च ताई बाहेर जाणार आहे. तुम्हाला संधी आहे. जो हार से भी बाजी मारेगा उसके बाजीगर कहेंगे. चलो मम्मी जिंकली का ग तुझी? जिंकली ना जाऊ दे काय हरकत नाही. आता सुटला तर परत जागेवर जायचंय बरं का. जावा मागं परत जावा मागं या पटकन. संधी आहे तुम्हाला अजून पण. डिंचंग डिंचंग बाबा लगीन. चला संधी आहे. सुटला तर मागं जायचंय. अरे वा जावा मागं तुम्ही परत. चला यायचंय अजून. चला सुटला तर मागं जायचंय. ताई 2 जणींमध्ये लढत आहे. हळूहळू आता बघा गंमत. बाळा बॉल घे रे. तिकडे द्या चेंडू तिकडे द्या. थांबा तिकडे जाऊ ना.
आता काय करायचं? अटीतटीची लढत पाहूया कोण होतं उजिता. अगं बाबो जो हार से भी बाजी शुभम सर. हा चालणार आहे अजून ठरवलं साहेब काय सांग. तुम्ही उचलणार बाई तसंच आहे बोली. तू थांबवली मी बरोबर उचलते. तू थांबवली. तू गडबड करू नको. आता गंमत तुमच्यातच येणार आहे. त्याचं त्यांनी पाहू दे. काही घेणं देणं नाही. हसल्या ओके 3 म्हणलं उचलायचं आणि जाग्यावर स्टॉप व्हायचे. नंतर खाली टिकून ये. हा शुभम सर मी तिघींकडे लक्ष देत नाही. तुम्ही इकडे या. इकडं मला लक्ष द्यायला पाहिजे. तू थांबवली आणि ह्या दोघी जणी हा हा पहिलवान आला ग. गाणं लावा बरं का. नका नका गाणं नका वाजू. बारीक आवाजात वाजवा. काय शरणागती पत्करायची नाही लगेच. हा रेडी. कोण कोणला उचलायचं ठरलं नाही तर एकमेकाला हे करा. ठरवून घ्यायचं. 1 2 3 स्टार्ट. हा बस टेबल राहा आता. काय करायचं करा आता. पाय टेकला का आउट बर का. पाय टेकला का आउट. काही कर तू. पाय टेकला का आउट. घरी काम करायला सांगितलं ना. बसा खाली. मी बसतो. शुभम सर लक्ष द्या. आदरणीय धनंजय भाऊ डफळ यांच्या वाढदिवसानिमित्त पहिलं वाहन ना बघा का. बा इकडे या इकडे या इकडे या इकडे या. बसा बसा. तुम्ही गेले आता इकडे बघा. या या बसा. तुम्ही पहिल्या 6 मध्ये असता रे. बस बरं. नाही 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 आता बस ना. आता का हे कर. तू गप तू गप. तू आहे बरोबर. नशीब ह्या ताईने लय भारी डेंजर हे केलं. ह्या ताईला मानलं पाहिजे. आमच्या शहाजी भाऊंचं काय करत नाही. सासू सुद्धा कधी सासरी उचलून घेतली असते भाई. नाही हे 5 10 ठेवा ठेवा ठेवा. ओके यांच्यामध्ये फायनल होणार आहे. हा चला या ठिकाणी आता आपल्याला थांबा. आता कुणी आतमध्ये येऊ नका. शक्यतो ग्राउंडच्या बाहेर बसा. तुम्ही काय असं टेन्शन घेतलं काय मला उचलून. नाही ना नशिबाचा खेळ आहे. नका टेन्शन घेऊ. तुम्ही इथं ताई आणि तुम्ही पलीकडं. 1 2 अडीच. वन 2 3 स्टार्ट. वाजवा दादा गाणं बारीक आवाजात. आकाश शेट 6 5 4 3 2 1. आकाश दादा थोडा आवाज कमी. अभिनंदन. ताई तुम्ही इथंच थांबायचे. तुम्हाला बक्षीस आहेच. या दोघी जणी या. सासू सुना आता इकडे या. आकाश दादा आवाज थोडा कमी कर. 1 2 3 स्टार्ट. आता सासूबाई गेल्याच वाटतं. आता काय करायचं बाई. जाऊ दे. पडन पडन बघ.
सासूबाई हरल्या या कसं केलं का नाही जिंकले तेच लावून दिली जाऊ दे आपल्याला काय करायचं दोघीतून एक परत बाहेर गेली ग्लास लक्ष द्या 21 ग्लास ताई मोजून घ्या ताई साहेब 21 ग्लास मोजून घ्या पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला है हो जाए जैसा ग्लासांचा कलर वेगळा आहे त्याला टच करायचं पाठीमागे पाय हा असा पाय त्याला टच करा 1 2 1 2 पाय माग टच दोन्ही ताई असा 1 2 अडीच 1 2 3 स्टार्ट एका मंगळागौर खेळायचं 6 5 4 3 2 1 घर ऑफिस 1760 आणि अण्णा ग्लास पाणी पिऊ नका पाणी लागणार आहे आम्हाला डॉक्टरांनी बाकी खाऊ नको म्हणून सांगितलंय करते अण्णा अति काही संकटात नाही यार तुझ्याकडे असे नाही कमवत घरी जर थोडा वेळ दिलास ना तर यांना शिस्त लागेल पण भारी देवा चालू दे त्यांच्यात काय करायचं शिवण साहेब चालू दे आता थांबा तुम्ही नका सांगू जाऊ दे करून राहा अरे वा हातकमरेवर बाटली पडली तरी बाटली खाली पडून फुटली तरी आऊट पाडायची नाही हातकमरेवर बारीक आवाज आकाश जाता बारीक आवाज हा रेडी हातकमरेवर दोन्ही हातकमरेवर बाटलीला हात लावला तरी आऊट रेकॉर्डिंग चालू आहे हातकमरेवर 1 2 3 स्टार्ट हळूहळू यायचे पडलं का परत मागा जायचे हळूहळू 6वा 4था 5वा 6वा नंबर घ्या ताई मागं जाऊन परत घेऊन यायच्या संधी आहे दोघींना बघा पुढं पाय टाकायचा 4था नंबर घ्या शिवून या ताई या अजून ना चान्स आहे तुम्हाला चला 5वा नंबर आणि त्या ताईंचा 6वा नंबर एकच घ्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती व ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे पैलवान धनंजय आप्पा डफळ आप्पांना विनंती आहे आपण समोर यावं आप्पा विनंती आहे कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे आलेलो आहोत या आप्पा फार कमी बोलतात पण आज 2 शब्द तुम्हाला आप्पा बोलावे लागतील सगळ्यांच्या आग्रहा खातर या आप्पा चला जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पैलवान धनंजय आप्पा डफळ व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे आप्पा नेहमीच समाजासाठी कार्यरत आहेत मागाशी सुद्धा मनोहर वाडेकर जी आले होते मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आम्ही सुद्धा खेड तालुक्यामध्ये कार्यरत असतो पण आप्पा नेहमी समाजासाठी काम करत असतात पण ज्यावेळेस
बोलायचं असतं, बोलायची संधी घ्यायची, त्यावेळेस आप्पा नको नको म्हणत असतात. पण आप्पा, मी आज तुम्हाला या ठिकाणी बोलायलाच लावणार आहे. आज इतका उत्तुंग प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे. कारण शेवटी तुम्ही मनोगत व्यक्त करत असताना फक्त एवढंच म्हणाल की आप्पा तुम्ही लढलात समाजासाठी आजवर, आप्पा तुम्ही लढलात समाजासाठी आजवर, गमावलंय समाजासाठी भरपूर काही, आप्पा तुम्ही लढलात समाजासाठी, गमावलंय भरपूर काही, पण आता निर्धार करा, येथे थांबणे नाही, येथे थांबणे नाही. आपल्याला जे ध्येय गाठायचंय तिथपर्यंत पोहोचायचंय. सर्वात शेवटी 2 मिनिटं आप्पा आपलं मनोगत व्यक्त करतील. आज या ठिकाणी आपण सर्वजण माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग, मित्र, अनेक सहकारी माझे आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः मी आपणा सर्वांचे मनपूर्वक असे आभार मानतो. आणि आपण जे मला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी शतशः सर्वांचा ऋणी आहे. असंच प्रेम भावी आयुष्यामध्ये माझ्यावरती राहू द्या. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खेळ रंगला पैठणीचा माझे मित्र शुभम गाडगे सर आणि सत्यवान सहाने सर यांनी चांगला असा मनोरंजनाचा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. त्याबद्दल त्यांचे पण मी मनपूर्वक असे आभार मानतो. आणि भविष्य काळामध्ये आपण असे खूप असे कार्यक्रम आयोजित करू असे मी सर्व महिला भगिनींना सांगू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद आप्पा. या ठिकाणी आपण फायनल सर्वांच्या समोर घेतोय. हे पहा, या धामारी गावात येऊन अनेक आम्ही भरपूर कार्यक्रम केले. अगदी 7-7, 8-8 महिलांचे कार्यक्रम केले. इथं तुम्ही आम्हाला त्रास नाही दिला त्याबद्दल तुमचं मी शतशः धन्यवाद व्यक्त करतो. कारण तुम्ही आम्हाला कुठंच काही नाही आणि सगळं तुमच्या डोळ्यासमोर दिसते नंतरचे राऊंड. ओके, यद कदाचित आमच्याकडून एखादा शब्द तुम्हाला इकडं तिकडं गेला असेल तर तुम्ही छोटी बहीण मोठी बहीण सुरुवातीला सांगितलं होतं, तुम्ही आम्हाला माफ कराल. आणि भावी उद्याच्या जो महिला दिन आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. असाच महिलांप्रती काय असतं, घरापासून सगळं आपल्याला बघावं लागतं आणि कधी कधी असंच आनंदाचे क्षण आपल्याला भेटत असतात. धनंजय अप्पा डफळ यांनी तुमच्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आदरणीय शहाजीभाऊ डफळ यांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं, त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो. आणि आता फायनलकडे जाऊयात. माझा यूट्यूब चॅनल आहे सत्यवान सहाने नावाचा, उद्या त्याला सबस्क्राईब करा. आमची व्याख्यानं आहेत, आमच्या 3 इन्स्टिट्यूट आहेत. एक शब्दगाथा ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट सेंटर, ते ट्रेनिंग आम्ही घेत असतो. शब्दगाथा भाषण प्रशिक्षण वर्ग, त्याच्यामध्ये भाषण शिकवतो. आणि शब्दगाथा इव्हेंट्स याच्या माध्यमातून आम्ही हे खेळ पैठणी आणि अदर ॲक्टिव्हिटी घेत असतो. एकदा स्वतःसाठी आणि या कार्यक्रमासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आणि आपण फायनलकडे जाऊयात. आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. धनंजय अप्पा जिधर भी खड़ा होता है ना वो सबसे बड़ा होता है, वो सबसे बड़ा होता है. चला शुभमराव 3 नंबरचं नाव सांगा. येत आहे तिघी फायनलिस्ट या. चला फायनल फ्रीज LED आणि ओव्हन कोणाला भेटणारे लगेच समजणार आहे. दर्शना गोरडे 1 नंबर. दर्शना गोरडे कोणी? हा 1 नंबरला इथं उभे राहा. सोनालीताई डफळ, स्नेहताई शेळके. वा तिन्ही बरं वेगळी आडनाव आली पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यासाठी. बरं झालं या इथं. आकाश भाऊ आणि आकाश भाऊनी सुद्धा छान सिस्टीम वाजवली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. खूप जबरदस्त दादा. छायाचित्रकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा क्षण त्यांनी टिपला. आणि पुढच्या 8 ते 10 दिवसात हा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच पडेल. तो सगळ्यांनी आपला, आम्ही गेलो तरी तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. काही नाव सांगायचे मोठे, हां मी सांगल. सासर माहेर सांगायचे, खेळून कसं वाटलं सांगायचे. हां आम्ही काय चिटिंग वगैरे केली ते पण सांगायचं.
मी आउट नव्हते पण माझी रिंग अशी गेली नाही यांनी काढलं बाहेर असं होतं थोडंफार नाही का पण आम्ही असं केलं का दीदी नाही केलं ना हां तुम्ही आमच्या ओळखीचे नव्हत्या समोर फायनल झाली ताई मोठ्याने आवाज तुमचा जबरदस्त पाहिजे नाव सांगायचंय खेळून कसं वाटलंय आणि काय जिंकणार पहिला दुसरा तिसरा माझे नाव स्नेहल शशिकांत शेळके रायला धामारी साळुंके वस्ती साळुंके वस्तीत एक बक्षीस गेलंय कुठे मला माहित नाही इथून किती लांब आहे जवळच आहे बरं काय जिंकणार आज काय जिंकणार फ्रीज टीव्ही ओव्हन काय माहित नाही अरे मला ना फ्रीज तर जिंकणार आहे कॉन्फिडन्स पाहिजे काय जिंकणार हा याला म्हणतात का बघू काय जिंकताय ते ओके धनंजय भाऊंनी हा कार्यक्रम केला त्यांच्याबद्दल 2 शब्द मामा तुम्ही हा कार्यक्रम केल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि आम्ही कसा कार्यक्रम केला आमचा तुम्ही पण छान केला छान केलं ना 10 नंबर कुठे अशा उचलून घेतलेल्या बघ बघ मोबाईल मध्ये ते 100% रेकॉर्डिंग केलंय तेच बघा ती बरोबर ना मला कसं काय माहित आम्ही सायकोलॉजिस्ट आहे हा NLP चा जबरदस्त अभ्यास आहे उद्या बघ ना ते ताई भीती काय वाटायची मी आहे नाही तर इकडे सोनाली गणेश डफळ धामारी माहेर उमरगा अध्यक्ष माशे पूज्य गुरुजन वर्ग असा काय हात बांधलाय समोर या हा काय जिंकणार फ्रीज फ्रीज बर हा खेळ आम्ही चांगला घेतला का हो घेतला बर आणि ह्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम उद्या महिला दिने उद्या काय काय प्लॅन आहे तुमचा ताई तुम्ही काय करताय मी काय करते काय गृहिणी आहात काय काय करता म्हणजे शेती करता अरे वा शेतकरी ताई करताय शेती करताय नाव सांगा दर्शना उमेश गोरडे राहायला कुठं धामारी डफळापूर डफळापूर शुभम सर तुमचं व्याख्यान झालं ना डफळापूरला बरं हां डफळापूरचे का जाऊ दे कुठे आपल्या काय हातात आहे वेगवेगळे जाऊ दे त्यांच्या स्किलवर त्या पुढे आल्यात बरं काय जिंकणार आज फ्रीज फ्रीज अहो टी व्ही जरी दिसती तर मजा आली असती ना तुमच्या दोघींमध्ये मी गंमत बघत होतो बरं का तुम्हीच दोघे होते ना क्लास राचायला म्हणजे नेमकं काय प्रॉब्लेम होता तुमच्या दोघींमध्ये हा काय नाही ना असा मोठा दिसत होता काय त्यामुळे इकडे तिकडे क्लास पडायची पण त्या ताईंना अभिनंदन केलं पाहिजे डोक्यावरती बरं आणि तुमचं अभिनंदन नंतर छान पद्धतीने मनोरा तुम्ही रचला नियम तिघींसाठी सांगतोय या ठिकाणी पैलवान धनंजय आप्पा डपर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे सरांनी 10 उड्या मारल्या पाहिजे चला लागोपाठ 10 चला जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी ओके हे लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं जेवढं म्हणलं तेवढंच भेटतं देवाकडे भरपूर मागायचं हे देवा मला भरपूर संपत्ती दे सुखात ठेव ऐश्वर्यात ठेव पण त्याची सुरुवात माझ्यापासून कर वितरण आपण करून घ्यायचंय हे पहा लकी ड्रॉ बक्षीस वितरण झाल्यानंतर लगेच इथं होईल हा 11 पैठणीच्या मानकरी जी बक्षीस आहेत ते आपण इथे ग्रुप फोटो काढणार आहे वरती बरं स्टेजवर धन्यवाद या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व महिला भगिनी पुरुष मंडळी सर्व तरुण वर्ग वेळात वेळ काढून आपणच्या अभिष्ट चिंतन निमित्तानं आपण या माता माऊली भगिनी सर्वजण या खेळामध्ये उपस्थित राहून खेळाची शोभा वाढवली हसा घे स्माइल द्या व्हेरी गुड
सर्वांचं शतशः धन्यवाद. चला आले का सगळे? आपल्याला गाडी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक, त्याचप्रमाणे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक माजी सभापती, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा शरद पवार गटाचे विद्यमान कार्याध्यक्ष, सन्माननीय युवक. हॅपी बर्थडेचं गाणं लावा, बर्थडेचं वाढदिवसाचं गाणं लावा. धन्यवाद, तिथे धन्यवाद. उंबरासारखा म्हणा ना तुम्ही पण सगळेजण. दुःख अडवायला दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्रामध्ये गारव्यासारखा. खूप खूप शुभेच्छा भाऊ, तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर साहेब दगडजी नावातच आहे जय, प्रत्येक क्षेत्रात होतोय विजय. शंकरदादाच्या बरोबर आहे चांगला भाव, निकम साहेबांचा वाटतोय प्रभाव. शहाजी डप्पा साहेबांनी ठेवला नाही कुठला भाव, हसून डाव टाकण्याचा मंगलदास बादलप्पांचा स्वभाव. जय जय रामकृष्ण हरी. वाढदिवसाच्या दिवशी तनुश्री मॅडमची एंट्री झाली लय भारी. आपल्या सर्वांचे सहकारी मित्र उद्योजक पैलवान धनंजय आप्पा डफळ त्यांना अभिष्ट चिंतन करण्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी आता शुभेच्छा दिल्या ते सन्माननीय पैलवान मंगलदास आप्पा बांधव, उद्योजक सदाअण्णा, किशोरताई, अरुण शेठ, त्याचप्रमाणे विकासराव शिर्के सरपंच आणि खास महिलांकरता ज्या उपस्थित झालेल्या आहेत त्या सेलिब्रिटी तनुश्रीताई पुणेकर, बगाटेताई, सुभाषरावजी उमा, शंकरदादा जांभळकर, रविशेठ चौधरी, मारुतीदादा, तुकारामजीनं उल्लेख केलेले सगळे, सन्माननीय शहाजीरावांनी उल्लेख केलेले सर्व आपल्या गावचे सरपंच अर्जुनराव, त्याचप्रमाणे चेअरमन अरुण शेठ आणि उपस्थित गावातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, मी प्रथमतःच धनंजयराव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना एक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये की आज हा त्यांचा 42वा वाढदिवस आहे. त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताईंना बगाटेताईंनी विचारलं की त्यांचा कितवा वाढदिवस आहे आज. त्यांनी 1 मिनिट विचार केला. म्हटलं तारीख सांगता येते, साल सांगता येतं. म्हटलं 42वा आहे. म्हटलं कशावर? म्हटले ते 42 दिवस स्वतः तयार केले, त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आज या ठिकाणी दामाई गावचे भूषण, गणेश गार्डन मंगल कार्यालयाचे माजी ग्रामपंचायत सदस्य सर्वजण आपण उपस्थित झाला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुठल्याही प्रकारचा दंगा न करता, कुणावर आक्षेप न घेता सर्व महिला भगिनी आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या ठिकाणी अतिशय 8 दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी चालू होती. प्रत्येक गावोगावी शेजारच्या पंचक्रोशीमध्ये आपली स्पीकरची गाडी या कार्यक्रमाचं नियोजनासाठी फिरत होती. त्याचा परिपाक म्हणून सर्व महिलांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे भाग घेतला. अशाच प्रकारच्या पुढच्या वर्षी सुद्धा
हिच्यापेक्षाही सोय चांगली होईल आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला अतिशय चांगल्या प्रकारचा साथ दिली सर्वांचं महिलांचं आणि आज ठिकाणी आता 12 वाजता आहे तुमचा 8 मार्च महिला दिन या महिला दिनाच्या सर्व महिलांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण उपस्थित राहिल्याबद्दल पुनश्च एकदा तुमचा सर्वांचा आभार मानतो धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष. आणि आता आपण आज जाऊया बक्षीस वितरणाकडे. या ठिकाणी 10वा क्रमांक ज्यांनी पटकावला त्यांचं मी नाव घेतोय आणि त्यांना मी मंचावरती निमंत्रित करतोय. 10वा क्रमांक पटकावला सौभाग्यवती वैशालीताई गायकवाड. ताईंना मी विनंती करेन मंचावरती या आणि आपला या ठिकाणी सन्मान होतोय त्या सन्मानाचा स्वीकार करा. तो सन्मान देण्यासाठी सन्माननीय विकास सोसायटीचे विद्यमान संचालक दामारी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य युवकांचे आशास्थान पैलवान शिवराम शेठ वाघोले आपल्या शुभ हस्ते आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्वप्रथम बघा ज्यांनी पटकावला आणि 9व्या क्रमांकासाठी पारितोषिक होत ते सिलिंग फॅन आणि 9वा क्रमांक ज्यांनी पटकाविला अभिनंदन ताई. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सिलिंग फॅन बजाजचा भेटलेला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन. यानंतर 7वा क्रमांक आहे सोन्याची नथ. 7वा क्रमांक आहे सोन्याची नथ आणि नथ मानकरी पटकाविला आहे क्रमांकासाठी डिनर सेट आणि डिनर सेटचा मानकरी सौभाग्यवती मृणालताई हा जातोय. 5वा क्रमांक टेबल फॅन ज्यांनी पटकाविला संपन्न करण्यासाठी समोर यायचे आणि हा देण्यासाठी आणि अध्यक्ष आपल्याला विनंती या ठिकाणी ताईंना तुम्ही एकदा उचलून घ्यायचे. हा आणि ह्या मिक्सर मधून उद्या सरबत करून पाच अध्यक्षांना चला थांबा थांबा. धनंजय अप्पा डफळ त्याचप्रमाणे श्री गणेश लेक्चर सर्व पाबळ नगरीमध्ये ज्यांनी आपल्या उद्योग धंद्याला वाव दिली गणेश भाऊ डफळ त्याचप्रमाणे श्री ऑटो ट्रॅक्टर गॅरेजचे मालक आणि खेडमध्ये जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आपला बिझनेस उभा केला मनोज भाऊ डफळ आणि त्यांच्या दोन्ही सौभाग्यवती आणि ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा होत आहे त्यांच्या आई आप्पांच्या आई आपल्याला विनंती राहील धनंजय आप्पाचं पूर्ण फॅमिलीला विनंती राहील की आपल्या शुभास या ठिकाणी 3य क्रमांकाचं बक्षीस वितरण करायचं. चला चला ताई. ह्या 3 नंबरचे ताईंचे यजमान मिस्टर इथं आले असतील तर त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे. हे बक्षीस दोघांना मिळून दिलं तर चांगलं होईल. आले असतील ताई तुमचे सर आलेत का? ओके चला या ज्यांचा नामोल्लेख केला त्यांनी समोर या. आपल्या त्यांना देखील त्यांना फोनद्वारे या ठिकाणी आपल्याला सदिच्छा शुभेच्छा व्यक्त केल्या त्याचं देखील मी मनापासून स्वागत करतो. ओके डॉक्टर चला शिवाजीराव पावशे डॉक्टर सर्व अभिषेक दादा सांगला आपल्यालाही विनंती राहील या ठिकाणी समोर येण्याची कृपा करायची. चला हा धन्यवाद. शशिकांत दादा शेळके मी आपल्याला विनंती करेन या ठिकाणी यायचं ना असा टोपे आपल्याला विनंती राहील खाली यायचंय. त्याचप्रमाणे धनंजय डफळ शुभांगीताई डफळ मनोज भाऊ डफळ गणेश डफळ व त्यांचा सर्व परिवार जास्त गर्दी सुद्धा मागवली आहे तुम्हाला दिसते समोर. अभिनंदन. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने आलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी नामोल्लेख होणं गरजेचं आहे परंतु हा एक काढा तुम्ही काढा चिठ्ठी एक घ्या तुम्ही काढा. हा शिवमराव घ्या कोणती घ्यावी काय चला एक घ्या चला फास्ट मध्ये आहेत का नाही सांगा चिठ्ठी बाद होईल नसेल. चला
ताई तुम्ही आणि आप्पा तुम्ही समोर जा पटके द्यायचं आता कोणाच्या असते नका देऊ हा? कोणी एक करा चिठ्ठी काढा चला या एक पहिलं एक थांबा एक डबल दामारी मंदाताई आहेत का आहेत अरे वा. 1736 थांबा दोन गडबड मिनिटं, करू नका गडबड. ताई आणि तुमच्याशी बात गडबड करू नका. ओके फोटो घ्या हा तिकडे बघा हा दोन लकी ड्रॉची बक्षिसे या ठिकाणी देण्यात येत आहे चला तिथे आपण समोर या चला सुरेखाताई चौधरी समोर या. चला. हा. दोन नाव लताताई तिघे यांना विनंती आहे ही पैठणी समोर या ना तुम्ही चतुर्थ क्रमांक पटकवलेला आहे सुवर्णताई चंद्रकांत जाधव धामारे आहेत का ही मानाची पैठणी 5व्या क्रमांकाची 5वा लकी ड्रॉ नशीब लागते शहाजी सर किती नंबर झाले 5 झाले ना हा वितरित केला जातोय यानंतर 8वा लकी ड्रॉचा नंबर येण्यासाठी समोर या चला चिठ्ठी दाखवा साधनाताई नवनाथ काप शेवटची बघा समोर देण्यासाठी निलिमाताई ढेरेंगेंना विनंती आपण समोर या आपल्या शुभास्ते ही पैठणी आप्पा तुम्ही वरती जा स्टेज वरती ताई तुम्ही पण वरती जा विजेते